तर नमस्कार मंडळी, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मुख्यमंत्री योजना दूत भरती. तर मंडळी, आपले जे सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मंडळी मुख्यमंत्री योजना दूत भरती काढली. त्यामध्ये मंडळी 50,000 जागा आहे. तर मंडळी, नेमकं ही योजना दूत भरती म्हणजे काय, त्याचे पगार किती, त्याची पात्रता काय, त्याचे कागदपत्र काय, त्याचे नियम काय आहेत, त्याची प्रक्रिया पूर्ण काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मंडळी, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. चला तर मंडळी, तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR प्रमाणे मंडळी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाला अंमलबजावणी करण्यात आली आहे. म्हणजे मंडळी, मुख्यमंत्री योजना दूत जी भरती आहे ती आता महाराष्ट्र शासनामध्ये काढण्यात आली आहे आणि ह्याचा GR मंडळी 7 ऑगस्ट 2024 प्रसिद्ध करण्यात आला आहे. चला तर मंडळी, प्रस्तावामध्ये असं म्हणत आहे मंडळी, तर जसं की मंडळी तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योगाला आणि विकासासाठी मंडळी 9 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवली होती मंडळी. अशाची सदरच्या जी योजना आहेत मंडळी, ह्यांचा प्रचार व्हावा, ह्यांची प्रसिद्धी व्हावी, ह्यांच्यासाठी मंडळी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ह्या योजना पोहोचाव्या, ह्यासाठी मंडळी सदर आता महाराष्ट्र शासनाने जे मंडळी एक निर्णय घेतला आहे, त्यासाठी मंडळी 50,000हून योजना भरती काढण्यात आली आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मंडळी 50,000हून अधिक म्हणजे योजना दूत भरती महाराष्ट्र शासनाने आता सध्या काढली आहे. तर चला तर, जसं की मंडळी आता ही प्रस्तावना झाली. चला तर मंडळी, आपण खाली शासन निर्णय काय आहे, शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हणत आहे, कशासाठी योजना आहे ते आपण पाहूया. जसं की तुम्हाला मंडळी वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ मिळवणे. म्हणजे जसं की म्हणजे तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे ही जी योजना निघत आहे त्यांचा प्रचार करणे, त्यांची प्रसिद्धी करणे, त्याचा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ मिळवण्यासाठी ह्या दृष्टीने मंडळी ही जी योजना 50,000 योजना दूत भरती निघाली आहे, ह्याकरिता मंडळी 50,000 दूत भरती काढण्यात आले. जसं की खाली देखील म्हणत आहे म्हणजे 50,000हून योजना दूत भरती निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत भरती कार्यक्रम सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. म्हणजे मंडळी आता ह्यासाठीच मंडळी जास्तीत जास्त लाभ नागरिकांपर्यंत मिळवण्यासाठी ही योजना काढण्यात आली आहे. तर म्हणजे त्याची उद्दिष्ट काय आहेत, कार्यक्रमाची ठळक रूपरेषा आहे, सगळं आपण आता खालच्या पॅरेग्राफमध्ये पाहू. जसं की म्हणजे उद्दिष्टमध्ये म्हणत आहे महाराष्ट्र शासनाने विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे. जसं की तुम्हाला वर मांडल्याप्रमाणे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत त्याचा लाभ मिळवण्यासाठी योजना दूत भरती मंडळी काढण्यात आली. जसं चला तर मंडळी, मग थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा पाहून. जसं की मंडळी, पहिला पॉईंट असं म्हणत आहे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तसंच मंडळी, ह्या कार्यक्रमामध्ये प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नेमण्यात आले. म्हणजे जसं की म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर प्रशासकीय जी यंत्रणा आहे ह्याला मदत करण्यासाठी थोडक्यात मुख्यमंत्री योजना दूत नेमण्यात येणार आहे. जसं की म्हणजे दुसरा पॉईंट असं म्हणत आहे की ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकांसाठी 1 असा योजना दूत नेमण्यात येणार आहे. म्हणजे मंडळी, ग्रामीण भागात प्रत्येक प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 योजना दूत व शहरी भागात 5,000 लोकांसाठी 1 असं या योजना दूताची नेमणूक करण्यात येणार आहे. आणि यासाठी मंडळी 50,000 जागाची निवड करण्यात आहे, 50,000 योजना दूताची निवड करण्यात आहे. तसंच की म्हणजे तिसरा पॉईंट असं म्हणत आहे, मुख्यमंत्री योजना दूतात प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे मानधन दिले जाईल. म्हणजे मंडळी, मुख्यमंत्री योजना दूताला 10,000 महिन्याला मानधन दिले आहेत. त्यामध्ये मंडळी प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेश. म्हणजे ह्याच्या 10,000मध्येच मंडळी प्रवास खर्च देखील, त्याच्या सर्व भत्ते देखील समावेश आहेत. चौथा पॉईंट असा म्हणत आहे मंडळी, निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल. जी निवड होईल त्याची योजना दूत त्यासोबत मंडळी 6 महिन्याचा करार केला जाईल. आणि हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला करार वाढवता येणार नाही. चला तर मंडळी, मग ह्या योजना दूत भरतीची निवडीचे आपण म्हणजे पात्रतेचे निकष कसे आहेत ते पाहूया. चला तर म्हणजे पहिला पॉईंट असा आहे, जे मंडळी ह्याची वयोमर्यादा आहे ते 18 ते 35 वर्षामध्ये असले पाहिजे. दुसरा पॉईंट असा आहे म्हणजे कोणत्याही शाखेचा किमान पदवी, म्हणजे कुठलीही म्हणजे पदवी असली म्हणजे त्याच्यापेक्षा एक डिग्री असली पाहिजे मंडळी. तिसरा पॉईंट असा आहे म्हणजे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे ह्याला संगणकाचे थोडक्यात ज्ञान असणे आवश्यक आहे. चौथा पॉईंट असा आहे म्हणजे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे, म्हणजे ह्याच्याकडे एक मोबाईल असणे देखील आवश्यक आहे. पाचवा पॉईंट असा आहे म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे, म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्रातीलच रहिवासी असणे गरजेचे आहे. 6वा पॉईंट असा आहे म्हणजे उमेदवाराचे आधार कार्ड जे आहे बँकेला संलग्न आहे, म्हणजे जे उमेदवाराचे जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक असणे गरजेचं आहे मंडळी. चला तर मंडळी, मग ह्याला पुढे जर पाहिजे तर ह्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठले, तर पहिला पॉईंट असा आहे म्हणजे विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केला ऑनलाईन अर्ज. म्हणजे ह्यासाठी जर म्हणजे तुम्ही ते ऑनलाईन अर्ज केला आहे ते ऑनलाईन अर्ज देखील असणे आवश्यक आहे. पण मंडळी आता सध्या त्याचे ऑनलाईन फॉर्म निघाले नाहीत, पण तो असणे देखील आवश्यक आहे. चला तर मंडळी, मग दुसरा देखील पॉईंट असा आहे, तुमच्यापाशी आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे. तिसरा पॉईंट असा आहे म्हणजे पदवी उत्तीर्ण असल्याची पुरावे, म्हणजे तुमच्यापाशी जे डिग्री आहे त्याची देखील पुरावे असणे तुमच्यापाशी आवश्यक आहे मंडळी. चौथा पॉईंट असा मध्ये आदिवासी दाखला, म्हणजे तुमच्यापाशी आदिवासाचा देखील दाखला असणे आवश्यक आहे. पाचवा म्हणजे वैयक्तिक बँक खात्याचे तपशील, म्हणजे तुमच्यापाशी जे स्वतःचे बँकेचे खाते ते तपशील देखील असणे आवश्यक आहे. 6वा म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, तुमचा एक फोटो असणे, पासपोर्ट साईजचा फोटो असणे आवश्यक आहे. 7वा पॉईंट म्हणजे तुमच्यापाशी हमीदपत्र देखील असणे आवश्यक आहे. एवढे तुम्हाला कागदपत्र तुम्हाला मंडळी लागणार आहेत. चला तर म्हणजे आता मुख्यमंत्री नेमणुकीची प्रक्रिया आहे, प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो.
चला तर मंडळी, मग त्यातला पहिला पॉईंट आहे उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्यसंकल्पमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. चला तर मंडळी, दुसरा पॉईंट असा आहे, सदरची छाननी उपयुक्त परिषदाच्या नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट आहे त्यानुसार तुमची छाननीची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल. चला तर म्हणजे तिसरा पॉईंट असा आहे, ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांच्या प्रकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयात प्राप्त अर्जांची संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची तपशील करून घेईल. म्हणजे तुमची तपशील जे आहेत म्हणजे ती तपशील जे कागदाची तपशील देखील करून घेतली जाईल. तर चला तर पुढं असं म्हणत आहे की वयोमर्यादा देखील मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. तुमची जी वयोमर्यादा आहे त्याची देखील म्हणजे तुमचे कागदपत्र थोडक्यात तपासण्यात येतील. त्यानंतर म्हणजे प्रत्येक उमेदवारासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल. तुमच्यासोबत तुम्हाला जसं मागे सांगितलं म्हणजे तसं तुमच्यासोबत 6 महिन्याचा करार देखील केला जाईल. तर कराराच्या कालावधीत कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा करार देखील म्हणजे तुमच्यासोबत वाढवण्यात येणार जाणार नाही. चला तर म्हणजे पुढचा पॉईंट असा आहे, जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणित शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात प्राप्त उमेदवारांना समुपदेश निर्देश करतील. म्हणजे तुम्हाला जे आहे ते तुमच्या वरचे जे अधिकारी तुम्हाला ते निर्देश करतील म्हणजे म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती देतील. चला तर म्हणजे पाचवा पॉईंट असा आहे, जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात प्रत्येकी 5 संख्येसाठी 1 असा उमेदवारांची जसं तुम्हाला मला सांगितलं म्हणजे ग्रामीण ग्रामपंचायतीसाठी 1 व वरील 5,000 लोकांसाठी 1 असं तुमची 5,000 शहरी भागात 5,000 लोकांसाठी 1 अशी तुमची योजनेची नेमणूक करण्यात येणार आहे. चला तर 6वा पॉईंट असा आहे, म्हणजे मुख्यमंत्री योजना कार्यक्रमात उमेदवारांना सोबत येणारे कामकाज ही शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. म्हणजे तुमचे जे कामकाज तुम्हाला जे आता योजनेतून सोपं म्हणजे त्यांना जे देण्यात येणारे काम आहे ते शासकीय सेवा म्हणून सबब देण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेची नियुक्ती मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. म्हणजे ह्यामुळे तुम्हाला म्हणजे कुठला हक्क देखील सांगितला जाणार नाही. ही कुठली शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. याबाबतचे हमीपत्र तुम्हाला उमेदवाराकडून घ्यावे. तुम्हाला ह्या अशा प्रकारचे एक हमीपत्र द्यावे लागेल की ही कुठली शासकीय सेवा नाही किंवा ही म्हणजे कुठलं तुम्हाला एक हमीपत्र थोडक्यात लिहून द्यावं लागेल. चला तर म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांची करायची कामे तुम्हाला कुठली कामे करायची आहे हे तुम्हाला असं खाली दिलेलं आहे. संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. म्हणजे तुम्हाला अशी बऱ्यापैकी शासनाची तुम्हाला जी कामं आहे ती तुम्हाला येथील कामं देखील करण्यात येणार आहेत. जसं की पॉईंट 1 असं म्हणता येईल, म्हणजे दर दिवशी त्याने दिवसभर केलेल्या कामाचा विविध नमुन्यातील अहवाल तयार करून तो मोबाईलद्वारे अपलोड करा. तुम्हाला जसे म्हणजे तुमचा जो दिवसभर केलेला कामाचा जो म्हणजे तपशील आहे ते तुम्हाला ते ऑनलाईन देखील करावे लागणार आहे. आणि तसंच म्हणजे प्रशासकीय योजनादूतांची त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांना बंधनकारक नाही. म्हणजे तुम्हाला जे म्हणजे जे काम दिलं जाईल त्यांनी ते तुम्हाला काम पार पाडणे म्हणजे त्याचे पूर्ण करणे काम तुमच्यावरती बंधनकारक देखील राहिले जाईल असं तुम्हाला थोडक्यात म्हणत आहे. योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामात तुम्हाला जसं म्हणजे ते द्यावं लागणार आहे. मंडळी तुम्हाला एक त्याचं ऑनलाईन तुम्हाला अपलोड देखील करणार आहे. तुम्ही दिवसभर काय काम केलं हे देखील तुम्हाला करावं लागणार आहे मंडळी. तसेच म्हणजे योजनेचा त्यांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्वतः व काम उपयोगी पडला नाही म्हणजे तुम्हाला जे काम दिले आहे ते जर ती मंडळी स्वार्थासाठी जर उपयोग पडला नाही तसेच जर गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन देखील केले म्हणजे तुम्ही जर कुठले ते काम पूर्ण केलं नाही किंवा गुन्हेगारी रूप जर तुम्ही दाखवले योजनेत तसेच जर असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यासाठी त्यांची जबाबदारी मुक्त होती. म्हणजे तुम्हाला म्हणजे जर तुम्ही तुमची जर गैरवर्तणूक दिसली किंवा गुन्हेगार प्रकार दिसला तर तुम्हाला तो करार तुमचा देखील नष्ट केला जाईल व तुम्हाला तिथून जबाबदारी. चला तर मंडळी, मग जी सरकारने योजनादूत भरती काढली तुम्हाला त्या योजनादूत भरतीबद्दल मंडळी तुमची पात्रता, वय, अटी, नियम त्याच्याबद्दलची कामे तुम्हाला ह्याच्याबद्दलची सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मंडळी. तर मंडळी आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मंडळी. आणि तुमची जर काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी. धन्यवाद मंडळी.